महाराष्ट्रात मिळणाऱ्या भाज्या ही जी आपली सिरीज चालू आहे, तर त्यामध्ये आजचं जी आपली भाजी आहे ती आहे कोबी. खूप जास्त परिचयाची, रुटीनली आपल्या खाण्यात ही भाजी येते, त्यामुळे तिचे काय गुण असतात आणि ती शरीरात गेल्यानंतर काय तिचा परिणाम होतो हे आपल्याला माहीत असायलाच हवं. तर ही जी कोबी आहे ती दोन्ही प्रकारे खाता येते. एक तर कच्च्या स्वरूपात, सॅलड स्वरूपात आपण खातो, कोशिंबिरी करून खातो, किंवा मग भाजी करून ही कोबी खाण्यात येते. तर मोस्टली सॅलड्समध्ये ही भाजी खायला आवर्जून सांगण्यात येते, कारण ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि ते बऱ्याच अंशी भाजी शिजवल्यानंतर कमी होऊन जातं आणि म्हणूनच कच्च्या स्वरूपात ही भाजी खायला जाते. त्याचबरोबर फायबर्स खूप प्रमाणात असल्यामुळे सुद्धा डायजेशनच्या दृष्टीने, ज्यांना पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यांच्या दृष्टीने सुद्धा कोबी ही सॅलड स्वरूपात खायला चांगली आहे. त्याचबरोबर हिचे जे गुण सांगितले त्यामध्ये ही लघु आहे, म्हणजेच पचायला हलकी आहे, त्यामुळे सुद्धा आपण ही कच्ची खाल्ली तरी फारसा त्रास होत नाही आणि म्हणून पण ही सॅलड्समध्ये आपण वापरू शकतो. काही भाज्या असतात ज्या पचायला जड असतात, तर त्या आपण सॅलड्समध्ये नाही वापरू शकत, त्याला शिजवणं गरजेचंच असतं. तर कोबी ही लघु असते, त्यामुळे ती तशीही चालते. दीपन पाचन सांगितलेली आहे, पुन्हा एकदा पचनासाठी मदत करणारी आहे आणि कफ पित्ताचं शमन करणारी सांगितलेली आहे. त्यामुळे थंड आहे, मेन म्हणजे शरीरामध्ये जाऊन उष्णता वाढवत नाही, थंड आहे, कफ पित्ताचं शमन करते. पण कोबी वात वाढवणारी सांगितलेली आहे, त्यामुळे कधी कधी कोबी जास्त प्रमाणात खाण्यात आलं तर तुम्हाला पोटाचे त्रास म्हणजेच गॅसेस वगैरे होऊ शकतात, किंवा जर का तुम्हाला ऑलरेडी संधिवात, आंबट अशा प्रकारचे व्याधी असेल तर त्यांचा दुखणं थोडंसं वाढू शकतं. त्यामुळे अशा लोकांनी कोबीचा वापर थोडासा जपूनच केलेला बरा. बाकी कोबी जी आहे ती प्रमेह आणि हृदय या दोघांसाठी हितकारक सांगितले. प्रमेह म्हणजे डायबिटीजच्या लोकांना सुद्धा पथ्यामध्ये ते कोबी खाऊ शकतात आणि ज्यांना हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत तेही कोबी खाऊ शकतात, कारण कोबी ही हृदय सांगितलेली आहे, म्हणजेच हृदयाला हितकारक सांगितलेली आहे. त्याचबरोबर कोबीचा एक वेगळा असा जो उपयोग आहे तो एक मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्यांना खूप सारे पिंपल्स येतात, मुरूम, पुटकळा, फोडे असं जे पण काही चेहऱ्यावरती येतं, तर त्याच्यावर जर का कोबीचा रस करून, कोबीचे जे पानं असतात त्याचा रस काढून जर का लावला तर ते कमी व्हायला लागतात आणि थोड्या दिवसात तुमच्या रेग्युलर वापरानंतर तुमची त्वचा छान नितळ व्हायला लागते. त्यामुळे हा एक कुठलाही दुष्परिणाम न होणारा असा हा प्रयोग आहे आणि तो तुम्ही आवर्जून करून बघायला काहीच हरकत नाही. त्यामुळे प्रयोग नक्की करा आणि तुम्हाला काय रिझल्ट भेटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओतली माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल, नवीन वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.